नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की अर्जुनने बऱ्यापैकी सगळेच पुरावे साक्षी विरोधातले गोळा केलेले असतात। मग अगदी तिने कोर्टात खोटं CCTV फुटेज सादर केलं, इथपासून ते तिचं लास्ट कॉल रेकॉर्ड कुठे होतं 13 तारखेच्या रात्री तिथपर्यंत सगळ्या काही गोष्टी आता अर्जुनने मिळवलेल्या असतात। आणि आता अर्जुनने ठरवलेलं असतं की आपण हे सगळं कोर्टात दाखवायचं, आणि एकदा की हे कोर्टात सगळं दाखवलं की हे सहज सिद्ध होईल की याचाच अर्थ हा जो काही खून आहे विलासचा तो मधुभाऊंनी नाही तर साक्षीने केलेला आहे। आणि मग मधुभाऊ या सगळ्यातनं निर्दोष सुटतील आणि साक्षीला मात्र कायमची अद्दल घडेल, साक्षीला अटक होईल आणि मधुभाऊंवरती लागलेला बट्टा हा कायमचा निघून जाईल। आता अर्जुनने ठरवल्याप्रमाणे जर सगळ्या गोष्टी घडल्या तर मात्र सगळं सोपं होऊन जाईल। पण या सगळ्यामध्ये जर दामिनीने किंवा आता महिपतने काही टर्न अँड ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला तर मात्र थोडीफार गडबड, थोडाफार घोटाळा कुठेतरी होऊ शकतो। पण आता नेमकं काही होणार का? गडबड घोटाळा घडणार का की सगळं काही व्यवस्थित घडणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगाच। पण त्याचबरोबर नेमकं काय घडणार हे जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मग मित्रांनो, आता पूर्वकल्पना तर तुम्हाला व्हिडिओची मिळालेली आहे, त्यामुळे व्हिडिओ किती जास्त इंटरेस्टिंग असणार आहे याची आयडिया तुम्हाला आली आहे। त्यामुळे आता पटापट सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की रविराज काका हे डॉक्टर श्रद्धाला कॉल करतात आणि प्रतिमा आत्याची स्मृती ही परत येत चाललेली आहे। आज इतक्या दिवसांनी तिला दिवसांपूर्वीची नाही तर वर्षांपूर्वीची घटना आठवली आहे, ती म्हणजे अर्जुनला सायलीच्या फुलांची एलर्जी आहे ही गोष्ट। प्रतिमाला लहानपणी अर्जुनला सायलीच्या फुलाची एलर्जी आहे हे माहीत होतं, त्याला त्या फुलांनी सारख्या शिंका येतात। आज ती बागेतून फुलं तोडून घेऊन आली, त्यावेळेस ती गजरे बनवत असताना म्हणाली की आज आपण हे गजरे माझ्या घरीसुद्धा पाठवू पूर्ण आजींकडे। आणि त्यावेळेस पटकन तिच्या लक्षात आलं की अर्जुनला फुलांची एलर्जी आहे आणि तिने लगेच या गोष्टीचा उपचार केला। त्याबरोबर लगेचच डॉक्टर श्रद्धा म्हणायला लागते, रविराज मी तुला म्हटलं होतं ना, हळूहळू या सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्याला दिसणारच म्हणून। अरे, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची स्मृती जाते त्यावेळेस जर तिला ती लवकर लक्षात यावी यासाठी जर आपण लवकरात लवकर प्रयत्न केले ना तर तितके आपल्याला बेनिफिट लवकर दिसते। पण जितका उशीर होऊन जातो या घटनेला, घटना जितकी जुनी होत जाते तितकं त्या व्यक्तीची जी बुद्धी असते ती आणखीन जास्त पुसत होत गेलेली असते। त्यामुळे आता प्रतिमा वहिनींच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं। अरे उदाहरणार्थ तू असं बघ ना, एखादं जर लहान मूल असेल, त्याला जर आपण लहानपणापासून मराठीच शिकवत गेलो तर त्या मुलाला मराठीच येत जाते कायम। पण जर आपण त्याच्याजवळ अगदी वर्षभर 6 महिन्यांपर्यंत किंवा जवळपास 2 वर्षांपर्यंत मराठीत बोलत राहिलो आणि नंतर अचानक आपण त्याच्याशी हिंदीत बोलत राहिलो, रोज अगदी त्याच्यासमोर नित्य नियमाने अगदी हिंदी कुटुंब असल्यासारखं हिंदी बोलत राहिलो, तर मग पुढे जाऊन काय होतं? ते मूल हिंदीच बोलायला लागतं। त्याच्या आतमध्ये जी तो मराठी भाषा बोलायचा ती सवय संपून जाते, तो ती मराठी भाषा विसरून जातो। का? कारण त्या गोष्टीला बराच कालावधी लोटून गेलेला असतो। तसाच प्रकार ज्यावेळेस मेमरी लॉस होते ना तेव्हासुद्धा घडतो। जर लवकर त्यांना आठवण करून देण्याचा प्रयत्न केला, जुन्या गोष्टींची पुनरावृत्ती घडवून आणली तर त्यांना गोष्टी लवकर आठवतात। आता प्रतिमा वहिनींच्या बाबतीत काय करू शकतो आपण? पुन्हा तो जो तुमच्या ॲक्सिडेंटचा सीन तुझ्या लक्षात असेल तर तो रिक्रिएट कर। त्याबरोबर रविराज काका विचारतात, पण त्याने प्रतिमाला त्रास नाही का होणार? त्यावर लगेचच डॉक्टर श्रद्धा सांगतात की नाही रे, त्रास नाही होणार वहिनींना, उलट जर झाली तर त्यांना गोष्टी आठवायला मदत होईल। कारण या अशा कंडिशनवरती काय होतं, ज्यावेळेस माणसाच्या ब्रेनला पुन्हा एकदा तसाच काहीतरी शॉक बसतो ना त्यावेळेस त्याची मेमरी ही पुन्हा पटकन स्विच होण्याची शक्यता जास्त असते। त्याबरोबर रविराज काका म्हणतात, श्रद्धा जर असं असेल तर मी नक्की पुन्हा पूर्ण प्रयत्न करेन। आणि मग आता रविराज काका अजिबात वेळ वाया न घालवता पटकन सुभेदारांच्या घरी आलेले असतात आणि सुभेदारांना आता डॉक्टर श्रद्धाबरोबर जे काही बोलणं झालेलं असतं त्याचबरोबर प्रतिमा आत्याला आज अर्जुनला सायलीच्या फुलाची एलर्जी आहे हे आठवलेलं असतं, हे सगळं ते सांगतात। आता हे सगळं ऐकून प्रतिमा आत्या, कल्पना, प्रताप सगळ्यांनाच खूप आनंद होतो, पण प्रियाला मात्र अजिबात आनंद होत नाही। उलट प्रिया म्हणत असते, काय सीन रिक्रिएट करायचा? अहो बाबा, हे सगळं सोपं आहे का?
त्यावर लगेचच आता प्रताप तिला म्हणत असतो, तन्वी, एरवी तू म्हणत असतेस मी माझ्या आईसाठी काहीही करू शकते, मला माझी आई लवकर बरी झालेली हवी आहे, मग आता तुला तुझी आई बरी व्हावी असं वाटत नाही आहे का? त्यावर प्रिया म्हणत असते, हो बाबा वाटतंय, पण जर आईला या सगळ्या गोष्टींमुळे त्रास झाला तर? अहो, इतिहासाची पुनरावृत्ती, तुम्हाला कळतंय का? गेल्या वेळेससुद्धा आपण असंच काहीतरी करायला गेलो. आपण म्हणण्यापेक्षा तुम्ही, गेल्या वेळेससुद्धा मी या सगळ्याच्या विरोधातच होते, पण तुम्ही कोणी माझं ऐकलं नाही. ह्या सायलीच्या फूस लावण्याने तुम्ही तिचं सगळ्यांनी ऐकलं आणि तुम्ही त्या ॲक्सिडेंटचा सीन रिक्रिएट करायला गेला आणि काय घडून बसलं होतं? आई आणखीन जास्त बिथरली होती आणि आता जर पुन्हा तसं काही झालं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. उलट तिला आता हळूहळू जर आठवायला लागलं आहे तर आठवू देत ना तिला हळूहळू. रविराज काका म्हणतात, तन्वी, माझं डॉक्टरांबरोबर व्यवस्थित सगळं बोलणं झालं आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की यावेळेस प्रतिमाला असा काहीही त्रास होणार नाही. हां, कदाचित तिची बुद्धी परत येणार नाही, पण नक्कीच तिला त्रासही होणार नाही. त्यामुळे आपण हे आता करू शकतो. आता हे पूर्णपणे सेफ आहे. त्यावर प्रिया म्हणते, नाही, मला हे सगळं पटत नाही आहे, त्यामुळे मी काही या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह होणार नाही आहे. तुम्ही माझ्या आईच्या जीवाचा खेळ करताय आणि मग आता मी सुद्धा तुम्हाला असं काही करू देणार नाही असं ती म्हणायला लागते. त्यावर रविराज काका सांगतात, तुला मदत करायची नसेल तर तू करू नकोस, पण आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तू ठरवू शकत नाही. प्रतिमा माझी बायको आणि पूर्ण आजींची आई आहे, मुलगी आहे, त्यामुळे तिच्या बाबतीत काय करायचं हा निर्णय घ्यायला आम्ही दोघं समर्थ आहोत. तिची आई आणि तिचा नवरा बघून घेतील काय करायचं ते. त्याबरोबर मात्र तुम्हाला जे करायचं आहे ते करा बाबा, एवढं बोलून प्रिया तिकडनं निघून जाते. आता प्रियाला वाटत असतं, जर मीच गेले नाही तर मग तन्वी म्हणून जाईल कोण? आणि जर तन्वीच नसेल तर सीन रिक्रिएट होईलच कसा? पण खरी तन्वी म्हणजेच सायली तर जागेवरच असते. सायली म्हणत असते की रविराज काका, तुम्ही काळजी करू नका. जरी प्रियाने तुमची मदत नाही केली तरी मी करेन ना तुमची मदत. म्हणजे मला मान्य आहे मी तन्वी नाही आहे, पण मी आणि प्रिया आम्ही लहानपणापासून एकत्रच राहिलो आहे. आणि तसंही गेल्या वेळेस आपण ज्या वेळेस हा सीन रिक्रिएट केला होता त्यावेळेससुद्धा मीच तन्वी बनले होते ना, मग आताही मी पुन्हा तन्वी बनेन, मला काहीच हरकत नाही आहे. आता रविराज काका म्हणतात, जर तुला चालणार असेल ना सायली बाळा तर मला चालेल. घरातले सगळेच जण सायलीला तन्वी बनण्याची परवानगी देऊन टाकतात. तर आता ही गोष्ट सायली अर्जुनला सांगते. अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली, का करायचं आहे तुम्हाला हे सगळं? नाही, प्रतिमा आत्याची स्मृती परत येणं गरजेचं आहेच, पण आठवत आहे ना गेल्या वेळेस या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला किती त्रास झाला होता? अहो, रात्रभर झोप लागत नव्हती तुम्हाला. ज्यावेळेस अश्विनने तुम्हाला मेडिसिन दिल्या त्यावेळेस तुम्ही झोपलात. मग आता हे सगळं माहिती असूनसुद्धा का पुन्हा तेच करायचं आहे? त्यावर सायली म्हणते, प्रतिमा आत्यांसाठी इतकं तरी करूच शकते ना मी. त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला करायचं आहे ना तर करा. तसंही मी तुम्हाला नको सांगितलं आणि तुम्ही ऐकलं असं आजपर्यंत कधी घडलं आहे का की आज घडणार होतं? त्यावर सायली म्हणते, म्हणजे तुम्ही तयार आहात? त्यावर अर्जुन म्हणतो, मी नाही म्हटलं तर तुम्ही नाही जाणार का? सायली म्हणते, नाही, तसं तर होणार नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, मग बोलून उपयोग आहे का? तुम्हाला जे करायचं आहे शेवटी तुम्ही तेच करणार आहात. फक्त एक गोष्टीची काळजी घ्या, तो जो कोणी ट्रक ड्रायव्हर असेल तो विश्वासातला असेल याची व्यवस्थित खात्री बाळगा. उगाच थोडाफार जरी गाडीला धक्का लागला तर गाडीचं नुकसान होईल ते तर वेगळंच राहिलं. पण त्यावर सायली म्हणते, तुम्हाला गाडीच्या नुकसानाचं पडलं आहे? अर्जुन म्हणतो, पुढे पण लावला आहे मी, तर तुम्ही बघा तरी. अर्जुन सायली थोडेसे भांडतात आणि त्यानंतर झोपून घेतात. आता दुसऱ्या दिवशी रविराज काका सायलीला संध्याकाळी कॉल करतात आणि म्हणत असतात, सायली, आम्ही दोघं जण घरी तिकडे येतोय, तू तयार आहेस ना? सायली म्हणत असते की हो काका, मी व्यवस्थित तयार आहे, तुम्ही या. मग आपण घरामध्ये ज्यावेळेस अर्जुन सरांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं होतं तसंच एक छोटंसं गेट टुगेदर करू, केक कटिंग करू आणि मग त्यानंतर निघू, म्हणजे आणखी आपल्याला जास्त चांगला इम्पॅक्ट मिळू शकतो. त्यावर रविराज काका म्हणतात, ठीक आहे. मग काय, प्रतिमा आत्या आणि रविराज काका आलेले असतात. अर्जुनला सायली सांगते की केक कट तुम्हाला करायचं आहे. अर्जुन म्हणतो, काय आहे हे लहान मुलांसारखं, कधीही उठसूट केक कापायचा? त्यावर सायली म्हणते, होतात ना तेव्हा लहान, मग आणि केक कापायला तर तुम्हाला खूप आवडतं, कापा ना आजच्या दिवस प्रतिमा आत्यांसाठी केक. आता नाईलाज म्हणून अर्जुन प्रतिमा आत्यासाठी केक कापायला तयार होतो. आता लगेचच त्यावेळेस पटकन पूर्ण आजी सांगते की त्यावेळेस अर्जुनचा एकट्याचा नाही तर तन्वी आणि अर्जुनचा दोघांचाही वाढदिवस होता, त्यामुळे तन्वी आणि अर्जुन यांनी एकत्र केक कापला होता. मग सायली आणि अर्जुन दोघंजण एकत्र आपण केक कापायचा असं ठरवतात. मग अर्जुनच्या लक्षात येतं की जर माझा आणि तन्वीचा वाढदिवस एका दिवशी होता तर मग तन्वीला तिचा वाढदिवस आठवत कसा नाही? तर आता अर्जुन ही गोष्ट घरातल्या कोणासमोरही बोलून दाखवत नाही, तो ती गोष्ट त्याच्या मनातच ठेवतो. तर दुसरीकडे प्रतिमा आत्यांना सुद्धा प्रिया आपली मुलगी नाही आहे असा भास वाटत असतो आणि रविराज काकांना गाडीमध्ये ते दोघंच असल्यामुळे प्रतिमा आत्या ही खंत बोलून दाखवते. ती त्यांना म्हणत असते की जर ही तन्वी आहे तर कधीच ती तिच्या भूतकाळाबद्दल, तिच्या बालपणाबद्दल का सांगत नाही? नाही म्हणजे
मला आठवत नाही, माझा स्मृतिभ्रंश झाला आहे, पण तन्वी तर 5-6 वर्षांची होईपर्यंत आपण एकत्र होतो. म्हणजे तिला थोड्याफार पुसटशा आठवणी तरी आठवायला हव्या, पण ती त्यांच्याबद्दलही कधी उल्लेख करत नाही हो. तर आता त्यानंतर इथे सायली, अर्जुन, त्याचबरोबर प्रतिमात्या, पूर्णाजी, कल्पना सगळेच जण छान एकत्र गेट टुगेदर करतात. आणि जसेच रात्रीचे 12 वाजत आलेले असतात, रविराज काका घाई करायला लागतात. चल प्रतिमा, तन्वी, निघूया आपण, उद्या कामं आहेत आपल्याला. तन्वी, तुला सुद्धा जायचं आहे ना? चल, मला सुद्धा उद्या ऑफिसला जायचं आहे, चल चल चल. त्यावर आता सायली म्हणत असते की नाही आई बाबा, मला राहायचं इथे, राहूयात ना आपण. त्यावर आता रविराज काका तिला सांगत असतात की नको बाळा, आपल्याला जाणं गरजेचं आहे, उद्या शाळेत जायचं आहे, शाळा बुडतील, त्याचबरोबर माझं ऑफिस आहे, ऑफिस बुडेल, महत्त्वाची कामं आहेत, असं कामाच्या दिवसांमध्ये घरी राहून नाही चालत. आपण एक काम करू, पुढच्या शनिवारी तू शाळेतून घरी आल्याच्या नंतर आपण लगेचच इकडे येऊ, मग तुला पूर्ण दिवस राहता येईल. हवं तर तू रविवारीसुद्धा राहा आणि मग रविवारी रात्री आपण निघून जाऊ. आता पूर्ण लहान असताना जे सगळे काही संवाद घडलेले असतात तेच सगळे संवाद आजच्या दिवशी रविराज काकांनी सायलीला अगदी मोबाईलवर टाईप करून पाठवलेले असतात. तिला सांगितलेलं असतं, तू हे सगळं पाठ कर सायली, जेणेकरून तुला विसरायला होणार नाही. सायली त्यावेळेस रविराज काकांना विचारते, काका तुमच्या लक्षात एकूण एक गोष्ट आहे? रविराज काका म्हणतात, त्या दिवसानंतर माझं आयुष्य बदलून गेलं होतं सायली. सांग ना, कशी विसरू शकतो मी ती घटना आणि तो दिवस, तो प्रसंग, तो शेवटचा क्षण होता ज्या क्षणी मी माझ्या बायकोबरोबर आणि मुलीबरोबर एकत्र होतो. त्यानंतर आता ते लोक निघालेले असतात. आता प्रतिमा आत्यासुद्धा सायलीला पटकन म्हणते, तन्वी अगं बाळा नको हट्ट करू. आता मात्र प्रतिमा आत्या त्यावेळेससुद्धा सायलीला म्हणजेच खऱ्या तन्वीला हाच शब्द बोलली होती, तन्वी बाळा नको हट्ट करू. आणि आत्तासुद्धा प्रतिमा आत्या तसाच शब्द बोललेली असते, पण कोणीच ओव्हर रिॲक्ट होत नाही किंवा कोणीच चेहऱ्यावरचा आनंद दाखवत नाही. आता ते लोक त्या अंगणाच्या बाहेर पडत असतात. अंगणातून बाहेर पडत असताना सायलीला अर्जुनच्या मागे मागे फिरलेलं आठवत असतं. अगं नको ना, अगं नको, खरंच नको, अगं नको ना प्लीज, मला शिंका येतील, अगं नको ना प्लीज, मला एलर्जी आहे, अगं नको ग प्लीज थांब. आता ह्या हाका तिला ऐकू येत असतात, पण हे कोण बोलतंय तिला कळत नसतं. ती आजूबाजूला कुठं लहान मुलं दिसत आहेत का पाहत असते, पण तिला लहान मुलंही कुठं दिसत नसतात. सायली विचार करत असते, नक्की काय होतंय माझ्याबरोबर. बघता बघता सायलीला घाम फुटायला लागतो, सायलीला एन्झायटी व्हायला लागते, पण सायली ते दाखवत नाही. ती स्वतःवरती ताबा ठेवत म्हणत असते, सायली कंट्रोल कर स्वतःला प्लीज, कारण आज प्रतिमा आत्यांना स्मृती परत आणायची आहे आपल्याला. जर आज मला काही झालं तर मात्र हा सगळा प्लॅन फ्लॉप होईल आणि रविराज काकांची एवढी मेहनत पाण्यात जाईल, जे मला होऊ द्यायचं नाही आहे. सायलीला सतत आठवत असतं, अगं थांब ना गं, नको ना प्लीज. आणि नंतर ती पडते, त्यावेळेस अर्जुन तिच्या जवळ येऊन बसतो, रडू नकोस, अगं चुकून पडलीस खेळता खेळता सांगत असतो. ते सगळं तिला आठवत असतं. तर आता रविराज काका, प्रतिमा आत्या, सायली हे तिघंही गाडीत बसलेले असतात. अगदी सायली लहान असताना बसले होते तसेच. आणि आता गाडीत बसून रविराज काका त्यांनी जी गाणी गाडीत त्यावेळेस लावलेली असतात तीच गाणी लावतात. ते लोक छान चाललेले असतात. सायली प्रतिमा आत्यांबरोबर बोलत असते आणि अचानक मागून मोठाच्या मोठा टेम्पो येतो. आता एवढा मोठा टेम्पो आल्याबरोबर सायली जोरात ओरडते, आई. त्याबरोबर आता प्रतिमा आत्यासुद्धा जोरात ओरडतात. तन्वी आणि त्या दोघीही एकमेकीचा हात घट्ट पकडतात. आता रविराज काकांना आश्चर्य वाटतं की असं कसं घडलं. म्हणजे सायलीला तर माहीत होतंच ना मागून टेम्पो येणार आहे ते. प्रतिमा ओरडली तन्वी ते ठीक आहे, उलट तिची स्मृती परत आली, पण सायली आई असं का ओरडली, तिला तर सगळं माहिती होतं. मग आता सायलीसुद्धा ओरडत असते, प्रतिमासुद्धा ओरडत असते. रविराजला काही कळत नसतं, कारण सायलीला ओरडण्याची काहीच गरज नाही आहे असं रविराजला वाटत असतं. रविराज विचार करतो, कदाचित प्रतिमाला आणखीन जास्त पटकन आठवावं किंवा सीन जास्त खरा वाटावा यासाठी सायलीने हे सगळं ठरवून केलं असेल. पण मित्रांनो, सायली हे सगळं ठरवून करत नसते, तर हे सगळं तिच्याकडून आपोआप केलं जात असतं आणि ही गोष्ट तिलाच कळत नसते की आपण काय करतोय. सायली खूप जास्त घाबरलेली असते आणि त्या दरम्यान तिला त्यांचा अपघात, त्याचबरोबर ती उठून निघून गेलेली, ते सगळं काही आठवायला लागतं. पण अंधूक तिला मधुभाऊ मंदिराबाहेर भेटले, मधुभाऊने तिचे डोळे पुसले, तिला घरी नेलं, सगळं तिला आठवायला लागतं. पण तिचे डोळे या सगळ्या प्रसंगात बंद असतात आणि ते डोळे बंदच असताना सायली बेशुद्ध पडते. प्रतिमा आत्यासुद्धा आपली शुद्ध हरपते. त्याबरोबर रविराज काका घरी कॉल करतात आणि अर्जुनला व अश्विनला सांगत असतात की सायली आणि कल्पना दोघीसुद्धा बेशुद्ध झाल्यात. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, प्रतिमा आत्याचं बेशुद्ध होणं साहजिक आहे, ती बेशुद्ध होणारच होती, पण सायली वहिनी
बरं असो, आपण तिथे जाऊया, त्यानंतर काय करायचं ते ठरवू. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही नाही नको नको, आपण दोघंही नको जायला, तू घरी राहा, घरी सगळी तयारी करून ठेव, तुझं जे काही स्टेटस्कोप वगैरे आहे ते सगळं घेऊन ठेव, तोपर्यंत मी त्या दोघींनाही घरी घेऊन येतो. आता चैतन्य म्हणतो, अर्जुन तू एकटा जाऊ नकोस, मी सुद्धा येतो. अर्जुन आणि चैतन्य त्या दोघींना आणायला गेलेले असतात. आता त्या दोघींना घेऊन घरी आल्याच्या नंतर आता इथे अश्विन म्हणत असतो, सगळ्यांनी शांत व्हा, प्लीज पॅनिक होऊ नका. आणि मग त्याने इंजेक्शन तयारच ठेवलेले असतात. अश्विन पटापट दोघींना इंजेक्शन देऊन टाकतो. 15-20 मिनिटात दोघीही शुद्धीवर येतात. आणि आता प्रतिमा त्या जोरजोरात ओरडायला लागते, सोड मला, नको मारूस, अरे नको मारूस, सोड मला. त्याबरोबर आता लगेचच रविराज काका हे प्रतिमात्याला म्हणत असतात, प्रतिमा काय होतंय तुला, प्रतिमा काय होतंय, मी आहे इथेच प्रतिमा. त्याबरोबर प्रतिमात्या आता सांगायला लागते, आपला अपघात झाला होता. हो, आपली गाडी उडवली होती, तुम्ही तिथे पडला होतात, रक्त वाहत होतं, मी सुद्धा पडले होते. तन्वी कुठेच दिसत नव्हती. मी तन्वीला बघण्यासाठी उठत होते, तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होते, पण मला उठताच येत नव्हतं. कोणीतरी माझ्या समोर आलं, मी मदतीसाठी हाक मारली, हात पुढे केला, पण त्या व्यक्तीने माझी मदत करण्याऐवजी माझ्या चेहऱ्यावरती जळतं लाकूड मारलं. आता हे बोलताना प्रतिमात्याचे डोळे मिटले जातात आणि तिच्यासमोर महिपतचा चेहरा येतो. आता अर्जुन, रविराज काका, चैतन्य तिला विचारायला लागतात, कोणी मारलं तुझ्या चेहऱ्यावर लाकूड, कोणी मारलं, कोण होती ती व्यक्ती. त्यावर प्रतिमात्या सांगत असते, मी नाही ओळखत, मला नाही माहीत, जाड होती, चेहरा म्हाताऱ्यासारखा, तिचे हात मोठमोठे होते, हातात अंगठ्या, कडे, गुंड दिसत होता, गुंड. आता हे सगळं प्रतिमात्याला अगदी हुबेहूब महिपतचं वर्णन आठवत असतं. आता ही गोष्ट अर्जुनच्या किंवा रविराज काकांच्या लक्षात येत नाही, पण ही गोष्ट कल्पनाच्या लक्षात येते. कल्पना म्हणते, प्रतिमा त्याच व्यक्तीचं वर्णन करते ना, जो आपल्या घरी आला होता. त्याबरोबर आता मात्र चैतन्याच्या लक्षात येतं आणि चैतन्य अर्जुनला म्हणतो, एक्झॅक्टली, प्रतिमा त्या सेम टू सेम महिपतचं वर्णन करते. म्हाताऱ्यासारखा चेहरा, जाड शरीर यष्टी, हातात बोटात कडे, अंगठ्या, म्हाताऱ्यासारखी केस. त्याबरोबर मात्र आता अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, आपण एक काम करू, प्रतिमा आत्याला उद्या महिपतचा फोटो दाखवू आणि मग विचारू की हा तोच व्यक्ती होता का. मग आता ठरल्याप्रमाणे अर्जुन आणि चैतन्य दुसऱ्या दिवशी प्रतिमात्याला महिपतचा फोटो, महिपतचा चेहरा दाखवतात आणि प्रतिमात्या सांगते की हो, ही तीच व्यक्ती आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.